नमस्कार मित्रांनो, कथेचा ठेवा या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण अतिशय मुलींना प्रेरणा देणारी अशी कथा पाहणार आहोत. कथेचं नाव आहे धाडसी कमळी. मी कमळी. माझं गाव साताऱ्याजवळचं एक लहानसं डोंगरांनी वेढलेलं खेडं. माझा जन्म गरीब घरात झाला, पण मला आईबाबांचं मायेचं कवच मिळालं. बाबा शेतमजूर होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात घाम गाळायचे. आई गावातल्या शेतकऱ्यांच्या घरात काम करायची. आमच्या घरात 4 दगडाच्या भिंती, कौलाचं छप्पर, मातीचं ओटा एवढंच. पण त्या घरात प्रेम, हसू होतं आणि आशेचा किरण होता. लहानपणापासून मला शिकायची आवड, पण शाळेला जायचं म्हणजे 10 किलोमीटर चालत जाणं. पावसाळ्यात नाले ओलांडून, उन्हाळ्यात तडाखा सहन करून. आई नेहमी डब्यात भाकरी, कांदा आणि लसणाची चटणी द्यायची. मित्रमैत्रिणींकडे शाळेत डब्यात पोळी भाजी, बिस्किट, चॉकलेट्स असायचे. पण माझा साधा डबा मला जग जिंकायची ताकद द्यायचा. 10वीच्या वर्षी माझ्या आयुष्यातलं वादळानं घेरलं. बाबा अचानक आजारी पडले. उपचार करायला पैसे नव्हते. गावातील लोकांनी मदत केली, पण काही उपयोग झाला नाही. बाबाचं निधन झालं. आईवर आकाश कोसळलं. तिचे हात कापरे व्हायचे, डोळ्यात सतत पाणी. पण तिने आम्हा 3 भावांसमोर कधी हार मानली नाही. त्या क्षणापासून मला जाणवलं, आता मीच घराचा आधार आहे. शेतात आईबरोबर मी मजुरी करायला लागले. उन्हाने अंग भाजायचं, काटक्यांनी हात कापायचे. तरी मी मनाशी ठरवलं, मी शिक्षण सोडणार नाही. रात्री दिव्याच्या मंद उजेडात अभ्यास करायचे. कधीकधी झोपेत पुस्तक हातातून सुटायचं, पण स्वप्न मला पुन्हा जाग आणायची. आई नेहमी म्हणायची, कमळी, जगात गरीब असणं हा गुन्हा नाही, पण गरीब म्हणून हार मानणं हा नक्कीच गुन्हा आहे. आईचे शब्द माझ्या जीवनाला मंत्र बनले. मी 10वीत पहिला क्रमांक मिळवला. गावात मिरवणूक काढली गेली. लोक म्हणाले, ही मुलगी मोठं नाव काढणार. पण पुढे शिक्षणासाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न होता. मी गावातील मुलांना शिकवायला सुरुवात केली. दिवसाला 10-12 मुलं यायची. त्यांचे पालक मला थोडेफार पैसे द्यायचे. त्यातून मी कॉलेजची फी भरली. कॉलेज 10 किलोमीटर लांब होतं. रोज चालत जावं लागायचं. पण त्या वाटेवर मी स्वप्न रंगवत चालायचे. एक दिवस मी माझ्या गावाचा अभिमान बनेन. एकदा कॉलेजला जाताना काही मुलांनी मला चिडवलं. सुरुवातीला मनात भीती आली, पण लगेच ठरवलं, मी गप्प बसले तर उद्या माझ्यासारख्या दुसऱ्या मुलींना त्रास होईल. मी धाडसाने त्यांना सुनावलं. गावात परतल्यावर थेट पोलिसात तक्रार केली. गावकऱ्यांनी प्रथम कुजबूज केली. कमळी फार पुढे निघाली, पण नंतर सगळ्यांनी माझ्या धाडसाला दाद दिली. त्या दिवसापासून लोक म्हणतात, धाडसी कमळी म्हणू लागले. मी पदवी पूर्ण केली. नोकरीची संधी आली, पण माझ्या मनाला एकच विचार सतावत होता, माझ्या गावातील मुली माझ्यासारख्या संघर्ष न करता शिकल्या पाहिजेत. मी महिला बचत गट सुरू केला. गावातील स्त्रियांना स्वावलंबी करण्यासाठी छोट्या छोट्या व्यवसायाची माहिती दिली. काहींनी शेळीपालन सुरू केलं, काहींनी माठ बनवलं, तर काहींनी शेतीत सुधारणा केली. मुलींना शिकण्यासाठी मी मोफत वर्ग सुरू केला. हळूहळू गावात बदल दिसू लागला. लोक माझ्याकडे आदराने बघू लागले. एक दिवस मी घरी आले, तेव्हा आई दारात उभी होती. माझ्या गळ्यात तिने मिठी मारली आणि रडत म्हणाली, कमळी, तुझ्या धाडसामुळे आणि मेहनतीमुळे आपलं घर आणि गाव दोन्ही उभं राहिले. तुझा बाबा आज जिवंत असता तर तुला पाहून त्यांचे डोळे भरून आले असते. त्या क्षणी मला जाणवलं, आयुष्याचा खरा आनंद यशात नसतो, तर आईच्या डोळ्यातल्या अभिमानाच्या अश्रूमध्ये असतो.
आज मी मागे वळून पाहते तेव्हा वाटतं गरिबी, संकट, टोमणे या सगळ्यांनी मला घडवलं. मी आज प्रत्येक मुलीला सांगते, स्वतःवर विश्वास ठेवा. शिक्षणाची कास सोडू नका. कितीही अडचणी आल्या तरी हार मानू नका. कुटुंबाचा आधार, आईची माया आणि स्वतःची जिद्द हे आयुष्यातलं खरं धन आहे. मी कमळी, एक साधी गावातली मुलगी, पण आज लोक मला धाडसी कमळी म्हणून ओळखतात. ही ओळख माझ्या जिद्दीची, आईच्या त्यागाची आणि कुटुंबाच्या प्रेमाची आहे. अशा छान छान प्रेरणादायी, भावनिक, रहस्यमय हास्यकथा आणि आपल्याला काहीतरी शिकायला मिळणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.